माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत. त्यातील श्री संत जनाबाई महिमा कथासार अभिवाचन करत आहे. आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या. गोष्ट जनीवर संस्कार, जनाबाईचा वियोग. जेनीवर संस्कार. आई वडील, शेजारी पाजारी यांचेही प्रेम जनाबाईला चांगले मिळत होते. या सर्वांच्या मायेच्या छायाखाली जना लुटू चालली, दुडू धावली, बोबडे बोल बोलली, हळूहळू वाढू लागली. दमाने कुरुंड दोघे मिळून तिच्यावर चांगले संस्कार करत होते. घरी रोज पूजा अर्चा चाले, विठ्ठलाचे नामस्मरण चालले. आई करुंड, वडील दमा, दोघेही विठ्ठल भक्त असल्याने घरातले सारे वातावरण कसे सात्विक असायचे. आईवडिलांची विठ्ठल भक्ती जनाबाईमध्ये सुद्धा पुरेपूर उतरली होती. बालवयातच तिला विठ्ठल नामाची गोडी लागली होती. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे तिच्या विठ्ठल नामाच्या आकर्षणातून पुढे ती मोठी विठ्ठल भक्त होणार असे तिच्या आईवडिलांनी पूर्ण ओळखून घेतले. मुलीला खेळण्यात, वाढविण्यात, कौतुक करण्यात दोघांचा दिवस मजेत संपून जायचा. चंद्रमौळी संसारात जनाबाईला देण्यासारखं प्रेमाशिवाय या दंपतीकडे दुसरं काय होतं? शेजारी पाजारी यायचे, जनीला कडेवर उचलून घेऊन जायचे, तिला खायला गूळ शेंगदाणे द्यायचे. आपल्या घरातली भातुकलीची चूल बोळकी तिला खेळायला पाहिजे. साऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ती आवडत होती. म्हणूनच ती सगळ्या जणांची लाडकी झाली होती. हो, दमा कधीतरी तिला घेऊन बाहेर पडायचा. गावाजवळच्या एखाद्या शेतावर न्यायचा. हिरवगार बसलेलं शेतातलं पीक दाखवायचा. वाऱ्यावर हलणारी, डोलणारी, सळसळ करणारी पानं दाखवायचा. हे बघून जनाला आनंद व्हायचा. ती आपल्या छोट्या छोट्या हातांनी टाळ्या पिटायची. एखाद्या शेतातला शेतकरी तिला पाहून जवळ घ्यायचा. प्रेमाने तिचा पापा घ्यायचा. ताटावरचं एखादं कणीस तोडून तिच्या हाती द्यायचा. फार मोठा अप्रूप खाऊ आपल्याला मिळाला असं तिला वाटायचं. दमा तसा गरीब होता हो, पण प्रामाणिक होता बरं. दुसऱ्याच्या कोणत्याही वस्तूला तो विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. मग तिच्यावर हक्क सांगणं, ती आपली आहे असं म्हणणं तर दूरच. चोरी करणं, खोटं बोलणं म्हणजे पापाचं धनी होणं असं तो मानत असे. वाईट गोष्टीपासून तो नेहमी दूर राहत असे. वाईट कामाला तो नेहमी भीत असते. तो विठ्ठलाचा भक्त वारकरी होता हो. यामुळे त्याच्यावर पहिल्यापासून हे संस्कार झाले होते. जनाबाईला सुद्धा हेच वळण लागलं नसतं तर नवल. म्हणतात ना, खान तशी माती. जना मोठी होत होती. हळूहळू ती आईच्या कामात मदतसुद्धा करू लागली. जनाबाईचा वियोग. जनी थोडी मोठी झाली. चालती बोलती कळती झाली. तसतशी दमाला आपल्या स्वप्नातल्या श्री विठ्ठलाच्या सांगण्याची सारखी आठवण होऊ लागली. या मुलीचा संबंध महान संत श्री नामदेवाच्या चरित्राशी येणार आहे. थोडी मोठी होताच तू या मुलीला दामाशेठच्या पायावर अर्पण कर. आज ना उद्या आता आपल्या जनाला, आपल्या पोटच्या गोळ्याला दामाशेठीकडे सोडावे लागणार. या विचाराने दमा आणि कुरुंड दोघी अस्वस्थ झाले. देवाच्या आज्ञेचे पालन तर केलेच पाहिजे. ती वेळ आता जवळ आली. या विचाराने दोघेही खूप चिंताक्रांत झाले. ज्या जनाच्या सहवासात सगळा वेळ आनंदात मजेत जात होता, जिच्यामुळे आपल्याला आईबाप होण्याचं भाग्य लाभलं, जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, तिला आता दामाशेठीला अर्पण करायचं हा विचारच त्यांचं हृदय छिन्न विछिन्न करत होता. ज्या सुखासाठी आयुष्यभर तळमळलो, तडफडलो, ते सुख एकदम समोर येऊन उभे राहिलं. अजून पुरतं डोळे भरून पाहिलं नाही, पुरता अनुभवही घेतला नाही, तोच ताटातूट वियोग व्हावा. अमृताचा कुंभ हाताशी यावा, त्याच्या प्राप्तीच्या आनंदात डुंबून जावं आणि होटाला लावण्यापूर्वीच तो हिरावून न्यावं. तसाच हा प्रकार गो बाई. या अपत्य सुखापासून कायमचं दूर व्हायचं. पण आपण अतोनात प्रेम केलेल्या मुलीशिवाय आपणा जिवंत राहणं ही गोष्ट शक्य होणार नाही. हे माहीत असून सुद्धा आपण देवाची आज्ञा मोडावी असा विचार त्या दोघांच्याही मनात कधी आला नाही. कारण देव करतो ते भक्तांच्या भल्यासाठी करतो. देवाची प्रत्येक गोष्ट मागे काही वेगळीच योजना असते. ती आपल्यासारख्या अज्ञजनांना कधी बरे कळणार अशी त्यांची खात्री होती. देवावरची निस्तीम भक्ती, अढळ निष्ठा, मनापासूनची श्रद्धा यामुळे त्यांच्या मनाची घडण निरपेक्ष अशी झालेली होती.
यामुळेच दमानं मनाला सावरलं. एक दिवस दमाने करुंडूला हाक मारली. म्हणाला, हे बघ, आपली जना तर मोठी झाली हो. लई जीव लावला आपण, पण देवाची आज्ञा ठाऊक आहे ना, ती मोडायची नाही. आणखी जास्त लळा लागला तर ती आणखी जास्त दिवस आपल्याकडे राहिली तर माया तुटणार नाही. तिला सोडताना आतापेक्षा जास्तच दुःख होईल. असं करण्यात अर्थ नाही. शहाणपण तर नाहीच नाही. तेव्हा मनगट्ट करून देवाच्या आज्ञेचं पालन लवकर करूया. दमाचं बोलणं ऐकून करुंड अतिशय दुःखित मनानं त्याला म्हणाली, धनी, तुमचं सांगणं मी ऐकलं, ते मला पटतंय, पण म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही हो. तसं माझ्या आईच्या काळजाचं आहे. आपण जन्म दिलेलं पोटचा गोळा दुसऱ्याकडं सोपवताना मनाची कशी पाण्यातून काढलेल्या माशासारखी तडफड होते, हे तुम्हालाच काय, पण कोणालाच कधी कळणार नाही. दमा तिची समजूत घालण्यासाठी म्हणाला, करुंड, तू असं कसं बरं म्हणतेस? अगं, आपण नवरा बायको एका जीवाभावाचे. तुझं दुःख मला नाही तर कोणाला कळणार गं? तू जनाची आई आहेस ना, तर मी सुद्धा तिचा बाप आहे. बाप, तिला इतक्या लांब सोडून राहायचं म्हणजे मला काय कमी दुःख होणार आहे? पण ज्या विठ्ठलानं आपल्यावर कृपा करून हे दिवस दाखवले, आपल्याला आईबाप व्हायचं सुख दिलं, त्या कृपाळू विठ्ठलाची आज्ञा मोडून आपल्याला चाललं का? असं सारी पृथ्वीचं ज्याच्या हुकुमाचे तावेदार आहे, त्याचा हुकूम पाळणं आपलं कर्तव्य. शिवाय देवानं आपल्याला सांगितलं ना, की जनाबाई मुलगी नाही, काही चारचौघीसारखी नाही बरं का. ती असामान्य आहे, खूप मोठी आहे. तिच्यातून पांडुरंगाची फार मोठी सेवा घडणार आहे. तिच्या नावाचा डंका चोहीकडे वाजणार आहे. चोहीकडे डंका नावाचा वाजणार आहे. हो, जनाबाई, जनाबाई. देवाच्या कृपेनेच तिचा जन्म झाला. आता त्याच्या इच्छेप्रमाणे तिचं आयुष्य तिला जगू द्यावं. आपण तिच्या रस्त्यातली धोंड काय म्हणून व्हायचं हो? वरुंड म्हणाली, वय धनी, वय धनी, मी म्हणते ना, की मला समजतंय, पटतंय, कळतंय, पण वळत नाही. माझं मन ऐकत नाही, तर त्याला कसं काय आकळू सांगा ना बरं. हे बघ करून, दामा म्हणाला, आणखी 4-6 वर्ष जना आपल्याकडे राहिली की मोठी होणार. मग तिचं लग्न करून द्यावं लागणार. मग नवऱ्याबरोबर तिला सासरी पाठवावं लागणार. मग पोरीची जात घरी थोडीच ठेवून घेता येते. त्यावेळी मग तू मनाला काय सांगणार? आता सुद्धा तू तसाच विचार कर, की जनाबाईला आपण तिच्या सासरी पाठवत आहोत आणि आता तिला अतिशय आनंदाने निरोप देऊ दे. पण धनी, सासरची पोर 4 दिवस का होईना माहेरपणाला येते हो. माहेरपणासाठी आपण तिच्याकडे जातो, भेट होते. नाही तर परत आता भेट होण्याची आशाच नाही. वरुंड म्हणाले, वेडाबाई ग वेडाबाई. दामा म्हणाला, अगं, दरवर्षी आपण पांडुरंगाच्या भेटीला जातो, तेव्हा तिथं काय आपल्याला आपली जना भेटणार नाही होय? शिवाय दामाशेटी परम भगवत भक्त, त्याचा मुलगा नामदेव विठ्ठलाचा लाडका भक्त, त्याच्या येथे राहून जनाच्या हातून मोठी कार्य होणार आहे. आपल्या कुळाचा उद्धार होणार आहे. उद्धार. चल आता तयारी कर बघू. चल आता तयारी कर बघू. या ठिकाणी कथा संपवते. आता तुम्ही पण कथेसाठी रंगलाच असाल. पुढची कथा पुढच्या भागात बघूया. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्तीनाथ खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, निवृत्तीनाथ खांद्यावरी, सोपानाचा हात धरी.